आज अजून एक वाघीण वाघाला सोडून गेल्या, तर आपण त्याचं मनोगत घेऊ त्या वाघाचं. मग काय नाव आहे तुमचं? बाळू राठोड. कुठं राहता? आष्टी. काय झालं मग तुमचं मॅटरचं? ते आपल्याला सोडून गेली हो. सोडून गेली का? अरे बेकार काम झालं. 1 वर्षाचं प्रेम होतं. एका वर्षाचं होतं? हो. मग चांगली रिलेशनशिप होती मग. हा, तरी थोडक्यात माहिती देता का आम्हाला? माहिती म्हणजे आता काय करायचं त्याच्यावर. आता तुम्हाला तुमच्या हृदयाला कसं वाटेल म्हणजे ती सोडून गेले तसं? असं वाटायला की इथं झाडाला फाशी खाऊ हां, काय करू एवढंच कळलं ना मला. अशीच घ्या वाटेल. हा 100%. बरं मग अवघड काम आहे हो आता. काय कसं करावं लागणार आता पब्लिकलाच विचारावं काय करायला पाहिजे मला. काय करू आता कोणाला विचारायचं हे याचं विचारायचं कोणाला. त्या पोरीपर्यंत व्हिडिओ गेला चालेल ना? हा चालतंय. तर भावानो हा व्हिडिओ त्या पोरीपर्यंत नक्की गेला पाहिजे. फॉरवर्ड करा. खरं आहे का? ओके ओके हा. करायलाच पाहिजे. हां, आपल्या भावाचं साठी माझं हृदय तुटलेलं आहे. ओके. भाऊ एक माशासाठी कुठे तर पडतोस. अरे समुद्रात किती मासे आहेत तुझ्या करता बनविलेले. माशाचा विषय नाही, पण जे मासा पहिल्यांदा गळायला लागते का नाही आणि तेच मासा जर सुटून गेला खाली तर इथं हृदयाला लई बेकार वाटते हो. अहो तिसरा मासा पकडायचा. समुद्र किती मोठा आहे. समुद्र मोठा आहे पण ते माशाला गळ टाकणारे लय बकळ आहेत. गळ टाकू दे ना, आपण तिसऱ्या गळाला टाकायचा नाही चौथा गळ टाकायचा. ऑलरेडी मासे गळ्याला लागलेले असते हो. मग मग तुम्ही दुसरा मासा पकडायचा मला किती मेहनत घ्यावं लागेल. आधीच भाऊचा तुमचं वय किती आहे? माझं 30. हो का? 30 वर्ष झाले भाऊ ना. आता कुठं गळाला मासा लावायला होता? आता तिसरा लावायचा ना गळाला. 30 झालंय तर. अहो 30 वर्ष वय झालंय आणि हे आपल्या भाऊनं जर मासा गळाला लावायला गळ टाकला समुद्रात तर भाऊ 60चा होतोय. मग काय उपयोग आहे? हा होते का? बरोबर, बरोबर. आत्महत्या करायची. नाही शेवट निर्णय हेच आहे मग. हा, शेवट निर्णय हेच आहे आत्महत्या करायची. त्याने आपल्याला सोडली हा. आपलं संपलं मग सगळं. हा, आता ते ऑनलाईन राहून बी आपलं कॉल घ्यायना. हा, डिसेंबरचा शेवटचा महिना आहे. ओके. या महिन्यात शेवटच्या तारखेपर्यंत वापस आली तर ठीक नसता नसता. फाशी. हरभऱ्याच्या झाडाला. हरभऱ्याच्या झाडाला नाही हो. बरं, नाही, हे काय लिंबाचं झाड आहे इथं माग. हे झाड हरभऱ्याच्या. हो का? हे लिंबाचं झाड आहे माग. आणि भाऊ वैतागलेला आहे हा. आणि 100% 1000% फाशी घेणार. हे आता आपला भाऊ आताच फाशी घेऊ लागला पण मी तितक्यात आलो. मी काय म्हणलं घेऊ नका म्हणलं आता. हा भाऊनं सोडवलं मला. असं वाटलं की भाऊला की मी त्याला सिच्युएशन सांगितलेत. त्या भाऊनं मला खाली उतरवलं. भाऊ म्हणले की भाऊ घेऊ नको फाशी की तुला मी काहीतरी सांगतो. मग त्याने मला त्यांची परिस्थिती सांगितली किंवा माझी परिस्थिती त्याने ऐकून घेतली. हे एकामेकाचं प्रेम घेऊन आम्हाला बरोबर वाटलं की भाऊला बी एका पोरीनं असं म्हणजे हे केलेलं होतं, धोका दिलेलं होतं भाऊनं. भाऊचं मला ऐकलं आणि मला तर भाऊचं ऐकून बी मला एवढं बेकार वाटलं की भाऊला बी एका पोरीनं धोका दिलेला आहे. बरोबर आहे. मग मला काय वाटलं भाऊनं सांगितलेलं आहे बरोबर आहे. मला वाटलं भाऊ मला म्हणले की खाली उतर. काय झालं आहे तुला असं एवढं काय प्रेशरमध्ये आहे. मी भाऊला म्हणलो की भाऊ मला असं घडलेलं आहे. त्याने मला त्यांची स्टोरी सांगितली. मी त्याची स्टोरी ऐकून घेतली. पण एवढं झालेलं आहे की कसं करावं आणि काय तुम्ही मला बुद्धी द्या. हां, तर भाऊला कमेंट करून सांगा खाली काय करायचं ते. फक्त हे व्हिडिओ त्या पुरी पण गेला पाहिजे कारण भावाचं एका वर्षाचं रिलेशनशिप होतं. तर भावाला अर्ध्या रस्त्यामध्ये सोडून गेले आणि आज परत एक वाघीण एका वाघाला सोडून गेले बरं का. भाऊ आपल्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल करून इतरो का आलाय. तर भावाला नक्की सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ त्या पुरीपर्यंत गेलाच पाहिजे बघा. जायलाच पाहिजे भाऊ. 100% जायला पाहिजे. माझे भाऊचे जेवढे फॉलोवर आहे ना त्याने त्याच्यापाशी पाठवायचं. हां, तर भेटूत अशाच व्हिडिओमध्ये. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.